घरगुती गॅसचा पुरवठा केवळ 50% मर्यादित असल्यानं घरपोच सेवा काही प्रमाणात मंदावल्याची माहिती प्रेषक गॅस एजन्सीच्या प्रमुख विद्या लोलगे यांनी दिली। उद्योग आणि हॉटेल्सकडून 4,000हून अधिक व्यावसायिक गॅस सिलेंडरची मागणी असून आतापर्यंत 2,600 पेक्षा अधिक सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला आहे। त्यामुळं उद्योग काही प्रमाणात पूर्वपदावर येत असल्याची माहिती अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली। दुसरीकडे घरगुती गॅसचा पुरवठा केवळ 50% मर्यादित असल्यानं घरपोच सेवा काही प्रमाणात मंदावल्याची माहिती प्रेषक गॅस एजन्सीच्या प्रमुख विद्या लोलगे यांनी दिली। KYC प्रक्रियेसाठी ग्राहक मोठ्या संख्येनं गॅस एजन्सीसमोर रांगा लावत आहेत। KYC पूर्ण केल्याशिवाय गॅस बुकिंग करता येत नसल्यानं एजन्सींवर गर्दी वाढली आहे। मात्र नेहमीच्या तुलनेत शनिवारी गर्दी काहीशी कमी असल्याचं काही गॅस एजन्सी चालकांनी सांगितलं। नवे जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला, रांगा कमी करण्याच्या सूचना दिल्या। सोमवारी गॅस एजन्सी चालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी शनिवारी गॅस एजन्सी चालकांशी संवाद साधून सिलेंडर पुरवठ्याचा आढावा घेतला।